हेमंत संघाचे बॅट्समन तैनात आहेत मैदानात. चला क्वालिफाय या ठिकाणी दुसरा मुकाबला भरपूर विलंब झालेला आपल्याला. दरम्यान विलंब झाल्यानंतर परत तोच मुकाबला या ठिकाणी आणि हेमंत 11 संघाला निश्चितच कौतुक केलं जाईल तिथे कमी, आभार त्यांचे व्यक्त केले जाईल तिथं कमी आहे. कारण खूप वेळ त्यांनी विलंबाचा या ठिकाणी त्रास सोसला आणि खूप वाट पाहिली या मॅच साठी आणि इथे थांबून राहिले. दरम्यान आपण पाहिलं त्यांची एक मॅच, सेकंड राऊंडची मॅच अजून बाकी आहे दुसऱ्या ठिकाणी खेळत असताना, तरी पण त्यांनी आपल्या या पटांगणावरती खेळण्यासाठी जास्त प्राधान्य दिलं. त्यासाठी हेमंत 11 संघाचे खरोखर खूप खूप आभार. थँक्यू सो मच हेमंत 11. दरम्यान आपण पाहतोय नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलाय भावेश आणि एक धाडसी निर्णय, हा म्हणजे पहिल्याच षटकापासून पहिल्याच इनिंग मध्ये एक मोठी टोटल सेट करू आणि समोरच्या संघाला या ठिकाणी चेसिंग करत असताना त्यांना चेसिंग करत असताना नाकी न आणू असा विचाराने घेतलेला ही बॅटिंग. खूप सुंदर निर्णय आहे त्यांचा हेमंत 11 संघाचा आणि सुंदर फटका आणि सुंदर सुद्धा क्षेत्ररक्षण होत आहे. डीसीसी संघाचा एखादा एक्स्ट्रा खेळाडू असेल तर त्यांनी मंचावर या. डीसीसी नवापूर लवकर या. बॉलर नेम टाकलेला दुसरा चेंडू हलक्या त्यांनी खेळून काढलेला आहे. बॉलर आपला स्वतः जाऊन चेंडू कलेक्ट करत आहेत. एक धाव येते त्या ठिकाणी. केतन पुढील चेंडू स्वीप केलेला आहे आणि एक धाव कंप्लीट होत आहे त्या ठिकाणी. एका धावाने समाधान मानावं लागेल. कीपिंगच्या दिशेला पहा. नन्ना मुन्ना राय हूँ, देश का खिलाड़ी हूँ और डीसीसी टीम का खिलाड़ी हूँ, विकेट कीपर हूँ. पहा चेंडूवरती वेगाने स्वार झाला होता आणि फेकी केली नाहीये. चान्स दिले नाही धाव देण्यासाठी. बॅट्समनला वाटलं असतं की फेकी करेल आणि दुसरी धाव घेण्याचा चान्स मिळेल. विकेटी केल्या फेकी एसटीन वरती आता मात्र मारली गेली होती, परंतु एसटींना चेंडू काय आदळला नाहीये. बाल म्हणजे निष्ठेचा श्वास या ठिकाणी फलंदाज घेताना आपल्याला पाहायला मिळाला. हुश बाल म्हणजे नक्कीच लागला असता तर फलंदाज बॅक टू डिपार्ट गेला असता, पण तसं काही घडलं नाहीये. या वाचला एक रन कंप्लीट झालाय. दरम्यान केतनचा पुढचा चेंडू जुगल करता ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू गॅप मध्ये निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. हे नन्ना मुन्ना राही बघितला तो जर एसटी वरती नेम लागला असता तर हा चौका नसता गेला. 8 धावा फलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. एक चौकार आला निषेध जुगलच्या बॅटीतून आणि चांगली सुरुवात. आता मात्र पहिला चौकार आला आहे. पुढे येणारा खेळाडू कक्षामध्ये वाद करू नये. खेळाडू कक्षामध्ये वाद करू नये. जरा मागून लक्ष द्या. कमिटी मेंबर लक्ष द्या. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू राहा. बाकीच्यांनी बाहेर निघा प्लीज. कमेंट असेल आमची कमेंट्री बॉक्सची. हलक्याने खेळून काढलेला आहे चेंडू. एक धाव येते त्या ठिकाणी. धावसंख्या देखील भर. धावसंख्या 9. षटक संपलेला आहे. पहिला षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 9. पुढील षटक घेऊन येतोय आदर्श. खराब चेंडू वाईड येतोय. अंपायर होतो आमच्या तिकडे. वाईड येतोय. खराब चेंडू. आदर्शचा पुढील चेंडू हलक्या त्याने खेळून काढलाय. डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. एक धाव येते त्या ठिकाणी. एका धावे समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 नि भर. धावसंख्या 11 असणार आहे.
श्री साई माऊली आणि श्री हो क्या बात आहे, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गॅदर केलाय चेंडू आणि यष्टीला लावण्याचा प्रयत्न केलाय. कमाल की फील्डिंग, कमाल का थ्रो, कमाल का गैदर इस नन्हे मुन्ने खिलाड़ी ने यहाँ पर दिखाई देता हुआ. दरम्यान या पुढील होणारी मॅच आपण पाहतील श्री साई माऊली आणि श्री स्पोर्ट्स दोन्ही संघाला विनंती असेल रेडी राहायचं आहे. श्री साई माऊली आणि श्री स्पोर्ट्स. यापुढे निश्चितच सगळ्या संघांना विनंती असेल, यापुढच्या ज्या मॅचेस असतील सगळ्या संघांना विनंती असेल वेळेवर उपस्थित राहा. ज्यावेळेस कॉल दिला जाईल त्यावेळेस वेळेवर उपस्थित राहायचं आहे, कारण यापुढे प्रत्येक संघाला जो संघ उशीर करेल, जो संघ चुकी करेल त्यांना पेनलाइज केलं जाईल. दरम्यान या ठिकाणी नॉट आउटचा इशारा तडंबाचा येतोय. एक धाव कंप्लीट झालाय, परंतु फिल्डिंगला या ठिकाणी दाद दिली जाईल तितकी कमी आहे. केतन तुटून पडला होता त्या चेंडूला, जवळजवळ चेंडू निघूनच गेला असता, परंतु त्या चेंडूला ज्या पद्धतीने अडवला, ज्या पद्धतीने थ्रो केला, आपण पाहिलं विकेटच्या भूमिकेमध्ये आपण त्या छोट्या विकेट किपरला पाहतोय त्यांनी त्या चेंडूला गॅदर सुद्धा केला आणि यष्टींवरती धावून सुद्धा आला होता. तोपर्यंत आपण पाहिलं फलंदाज आपल्या क्रीज मध्ये होता. आता मध्ये पुढच्या चेंडूवरती एकेरी धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू वाईडचा इशारा केला जातोय. मी आपल्या एसटी पडा नगरी मधला आपण पाहतोय हा खेळाडू विकेटच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जे आजच्या 2 दिवसामध्ये त्याचे सुद्धा काम प्रशंसनीय राहिलेलं आहे. म्हणजे जे नन्हे मुन्ने खिलाडी या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी जे कार्यरत होते, मानव, सनी, तनय, साई, कुणाल, दुर्वेश, सागर आणि मीत, त्यामधला हा मीत कव्हर दिशेला ड्राईव्ह केलाय, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, अडवल्या चेंडूला आणि एकच धाव भेटलाय. पहा प्रयत्न या ठिकाणी हेमंत 11 संघ करतोय आणि प्रयत्नामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत फक्त एकच चौकार गेलाय पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण पाहतो केतनची फिल्डिंग, त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची फिल्डिंग, त्या समोर आपण पाहतोय हतबल झाले आणि झेल देऊन गडी बाद झालेला आहे. आपण पाहतोय 15, 16, 16 धावा फलकावरती. 2 षटक संपल्या, तिसरा षटक पॉवर प्लेचा असेल. या तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच फटकेबाजी हाणामारी केली जाईल, कारण आपण पाहतोय एक विकेट बॅक टू डिपार्ट गेल्यानंतर नवीन फलंदाज आलाय फलंदाजी मार्क वरती. हार्दिक जुल्फीभाई यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार असतील. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पावरप्लेचं षटक चालू असताना क्रिकेट प्रेमी गोटू शेठ यांच्या स्मरणार्थ आपल्याला या ट्रॉफी या ठिकाणी बहाल झाल्या आहेत, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. हुसेनभाई शेख यांच्या मार्फत आपल्याला या ट्रॉफ्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत. बेस्ट बॅट्समन, सिरीज, फिल्डर आणि बॉलर या ट्रॉफ्या आपल्याला त्यांच्याकडनं बहाल झालेल्या आहेत. थँक्यू सो मच हुसेनभाई. हलक्याने खेळून काढला, 5 टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू हलक्याने खेळून काढला. एक धाव संघामध्ये ऍड केली गेलेली आहे. एका धावाशी धाव फलक या ठिकाणी 19 वती ज्या ठिकाणी आपण पाहतोय पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू आतापर्यंत संपल्यात. पुढील चेंडू पुढे मागे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही, कारण तितकी चांगली फिल्डिंग आता मात्र आपण पाहतोय डीसीसी नवापूर संघाची. डीसीसी नवापूर संघ या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डिंग साठी जाणला जातो आणि त्याचं प्रात्यक्षिक आता मात्र आपल्याला
पाहायला मिळते. ओहो, आता मध्ये चुकी घडलाय, चुकीचं रूपांतर या ठिकाणी 4 धावांमध्ये जाते. निश्चितच ज्या वेळेला ड्राईव्ह केला होता चेंडू असं वाटत होतं की मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चाललेला आहे, त्याला झेल घेण्याचा प्रयत्न ड्राईव्ह लागली होती, परंतु ती असफल राहिलेली आहे आणि या ठिकाणी चेंडू गेला मर्यादित आपला 4 धावांसाठी चौकार आलेला आहे. 4 बॉलात झाल्या, 4 चेंडू नंतर धावा आपण फलकावरती पाहिल्या. 2-4-24 धावा फलकावरती लगावत. ऑन साइडला हलक्या रीतीने खेळून पहा, चौकार आलाय. त्यानंतर आपण पाहतो सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पडला होता. चांगला चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं त्या चेंडूला ढकलला, एकरी धाव आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 25वी धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. तर पण लास्ट बॉल या षटकातला असेल. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, गॅप मधून चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी अजून एक पॉवर प्लेच्या षटकामधला चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 4 धावांनी वाढ, 29 वरती धावफलक सरकलंय आणि शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. क्षेत्ररक्षण एवढं तरबेज असूनही डिसिजन नावापूरचा चौकार शोधले जातात, गॅप शोधले जातात, चौकार गोळा केले जातात. धावसंख्या आतापर्यंत 29 वरती पोहोचवलाय. लास्ट बाकी असेल. लेक्शमच्या बाहेर आता मात्र मीतने केलाय चुकी, या ठिकाणी. लेक्शमच्या बाहेर चेंडू होता, आता छोटासा आहे, काय करणार, एवढा बाहेरचा चेंडू कसा काय अडवेल. आणि 1+1 अशा 2 धावा धावसंख्यामध्ये ऍड केल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते 3-1, 31, 31 या आकड्यावरती. आता मात्र 6 चेंडू अजूनही बाकी असतील. ड्राईव्ह केलं या चेंडूला, आता मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय आणि आपण पाहिलं बॅकअप चांगलं भेटलं. इतर क्षेत्ररक्षकाचं फेकी केली आणि क्रीज मध्ये फलंदाज नव्हता, यष्टीनं स्पर्श केलं आणि रनआउट स्वरूपाने सेकंड डाऊनच्या रूपाने आला होता. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं त्याला स्टार्ट करताना, आता मात्र एंड करताना पाहायला मिळणार आहे. अर्पित ड्राईव्ह केलं, सर्व बॅटने फटका मारला होता, आता मात्र जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. चौकार शोधलाय, 4 धावांसाठी फटका एक्झिक्यूट केलाय, 4 धावा मिळाल्यात. मस्त स्टाईल. ओ हो अर्पित जसा बलाढ्य आहे तसा बलाढ्य फटका मारण्याचा प्रयत्न, आउट होऊन बॅक टू डिपार्ट जातोय. दोन चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू खेळच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 36-36. नवीन बॅट्समन साहिल. हलक्यातून खेळून काढलेला आहे चेंडू, 1 धाव घेतली आहे. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली आहे 37. शेवटच्या चेंडू षटकातला बघूया काय होईल. अर्पित आणि एकच धाव त्या ठिकाणी, 1 धाव 38 आणि +3 रनाची पेनल्टी प्लस होईल. चला नेक्स्ट मॅच श्री साई माऊली आणि
श्री स्पोर्ट्स, श्री साई माऊली आणि श्री स्पोर्ट्स संघाचे कर्णधार. चला 3 रनच्या डीसीसी नवापूर संघाला 42 रनांचं आव्हान आहे. चला खेळाडू कक्ष जरा खाली करून घ्या. कमिटी मेंबर लक्ष द्या. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू व्यतिरिक्त इतर कोणी उभे राहू नये, कृपया विनंती असेल. डीसीसी नवापूर संघाला 42 रनांचं आव्हान दिलेलं आहे हेमंत इलेव्हन संघाने. चला 5वा मुकाबला क्वालिफायचा या ठिकाणी आपण पाहतोय. एका ठिकाणी श्री 11, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी श्री साई माऊली. दत्ताजी पाटील यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय या मॅचचा. टेल इज अ कॉल, इट्स अ टेल. नाणेफेक जिंकलाय श्री 11 संघाने. नाणेफेक जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. श्री 11 संघ थोडासा इथपर्यंत पोहोचण्याचा तुमचा सफर थोडासा खडतर होता. फिल्डिंग करण्याचा निर्णय. आता मात्र समोरचा संघ तरबेज आहे. पपलूला आपण पाहतो बॅक टू बॅक 3 चौकार मारणारा फलंदाज खेळपट्टीमध्ये. त्यांच्या समोर किती धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 30च्या आतमध्ये थांबायचा प्रयत्न. 30च्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न निश्चितच. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेले आहेत. त्यावेळेस या अर्नाळा नगरीमध्ये आल्यानंतर कशा प्रकारे त्या मॅचेस एन्जॉय केल्या आणि त्यानंतर इथला निसर्ग कशा प्रकारे आपण एन्जॉय केला? चांगलं वाटतंय आणि पब्लिक पण खूप आहे. पब्लिक अजून कमी पाहतात, अजून येत आहेत. जसजशी मॅच वाढत जाईल तसे अजून पब्लिक येताना पाहायला मिळेल आणि वेगवेगळं काहीतरी दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. कसं वाटते? चांगलं वाटतं. थँक्यू सो मच सर्व प्रतिक्रियांबद्दल. या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील. पपलू, नाणेफेक तुमच्या वतीने लागलेला नाहीये. नाणेफेक तुमच्या वतीने लागला असतं तर का नाही नसता? बॅटिंगच केली असते. म्हणजे मनासारखा कॉल आहे. बॅटिंगची लाईन भरपूर मोठी आहे तुमच्या खेमेमध्ये. तर नक्कीच किती धावांपर्यंत आता मात्र जाण्याचा प्रयत्न कराल? सेम जे 2 मॅच केल्या 30 ते 40च्या वरतीच मारायचा प्रयत्न असेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 1 साइड क्वालिफाय होताना पाहायला मिळाले होते. आणि या मॅच मध्ये कशा पद्धतीने तुमची प्लॅनिंग असेल, कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर 1 साइड की खडतर मॅच होईल, तुम्हाला काय वाटते? गेमला गेम प्रमाणे एन्जॉय करू. आणि आज या अर्नाळा नगरीमध्ये आल्यानंतर आपण पाहतोय हे आयोजन एकदम जबरदस्त आत्ता मात्र वाटत चाललेलं आहे. या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप चांगलं आयोजन केलंय. आणि जी ही संकल्पना होती, निश्चित आपण पाहिलं विलास रसाळ यांची संकल्पना आणि एसटी पाड्यातल्या सगळं नवयुग मित्रमंडळ, नवयुग क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेने ही झालेली. याच्या संकल्पनेबद्दल काय सांगाल? त्यांनी पण खूप चांगलं आयोजन केलंय. आणि आजच्या वातावरणामध्ये खूप चांगला या ठिकाणी अर्नाळ्याचं वातावरण तुम्ही महसूस केला, त्याबद्दल काय सांगाल? थकलोय पूर्ण दिवस खेळून. थँक्यू सो मच. या मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. आम्हाला नाणेफेक जिंकला या ठिकाणी श्री 11 संघाने. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी प्रवृत्त केलाय ते म्हणजे पपलूच्या संघाला, म्हणजेच श्री साई माऊली संघाला. नक्कीच या ठिकाणी डीसीसी नवापूर संघाला केतनच्या स्वरूपात मोठा हादरा बसलेला आहे. या ठिकाणी झेलबाद होतोय. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झालेली 5 आणि 1 गडी बाद. सुंदर क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा निर्धाव होतोय चेंडू. गणेशजी झुरा या ठिकाणी मॅचचा आस्वाद घेतात. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनात व्हायचंय, विराजमान व्हायचंय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे आणि 1 धाव घेण्यात यशस्वी होत आहे. एका धावावर समाधान. षटक संपलेला आहे. 1 षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 6. 18 चेंडू 36 धावांची गरज आहे. येणारा षटक पॉवर प्लेचा असेल. बघूया डीसीसी नवापूर संघ आपल्या संघासाठी काय करेल. हेमंत इलेव्हन बाबू
दुसरा आणि वैयक्तिक षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी बाबू. पॉवर प्लेचा षटक असेल, बघूया षटकात काय होईल. डीसीसी नवापूर संघाला 18 चेंडू 36 धावांची गरज आहे. हॅलो, स्ट्राईकला येतो अंकुर, नॉन स्ट्राईकला येतो जब्बू आणि षटक घेऊन येतोय बाबू. बघूया काय करतोय. सुंदर आणि निर्धाव जातोय चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे यष्टीच्या मागे. बघूया काय होणार आहे या षटकात. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीच्या षटकात निर्धाव जातोय पहिला चेंडू. बघूया दुसरा चेंडू बाबू घेऊन येतोय अंकुरसाठी आणि खराब चेंडू वाईड येतोय. पुढचा चेंडू अंकुरसाठी. सुंदर मारलेला फटका आणि गचाड क्षेत्ररक्षण होत आहे पुन्हा एकदा आणि रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होत आहे, परंतु गडी बाद होतो या ठिकाणी. नो चेंडू आहे, पण धावची स्वरूपात गडी बाद झालेला आहे डीसीसी नवापूर संघाचा. सुंदर क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. निर्धाव होतो चेंडू बाबू यांचा. पुन्हा एकदा उकडून मारण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव घेण्यात यशस्वी होत आहे. धावसंख्या देखील भर 4 चेंडू 4 चेंडू आणि चौकार येतोय. षटक संपलेलं आहे. धावसंख्या आहे ती 14. दोन षटक समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या आहे ती 14. जुगल आपल्या संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक षटक घेऊन येतोय जुगल. बघूया डीसीसी नवापूर संघाला अजूनही 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. दिशेने मारलेला फटका, परंतु एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या देखील भर धावसंख्या 15.
आखोटापाचा चेंडू होता परंतु तो बॅट पर्यंत पोहोचला नाही. बॅटची कडा लागून बॉल जातोय तो ऑफ ड्राईव्ह. एक धाव होते त्या ठिकाणी. एका धावावर समाधान मानावं लागेल. निर्धाव जातोय चेंडू या ठिकाणी. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. पुढील चेंडू खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार येतोय त्या ठिकाणी. निर्धाव जातोय चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी हेमंत संघाचं. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पुन्हा निर्धाव जातोय चेंडू आणि गडी बाद होतो त्या ठिकाणी. अंकुरच्या स्वरूपात डीसीसी नागपूर संघाला पुन्हा एकदा मोठा हादरा. शेवटचा षटक असेल 6 चेंडू मध्ये. सहा चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे डीसीसी नवापूर संघाला. पुढील षटक घेऊन येतोय पप्प्या. हेमंत संघाचा पप्प्या. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे डीसीसी नवापूर संघाला. आणि चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. सूरज गोलंदाजी करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अडवला जातोय चेंडू आणि निर्धाव येतोय चेंडू. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. आणि पुन्हा एकदा खराब चेंडू येतोय. वाईड चेंडू. अवांतरित धाव. रिफेअर करतायत अंपायर. टीव्ही अंपायर. निर्धाव डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. एक धाव येते त्या ठिकाणी. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गडी बाद होतोय पुन्हा एकदा डीसीसी नागपूर संघाचा. नवीन बॅट्समॅन हर्षद मैदानात दाखल झालेला आहे. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुढील चेंडू हर्षदसाठी. सुंदरसा मारलेला फटका परंतु निर्धाव जातोय चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. विनिंग मुवमेंट असेल ती हेमंत इलेव्हन संघासाठी. चौकार येतो त्या ठिकाणी. चौका. नको मला बंगला नको गाडी पाहिजे.